हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश। वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना। राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्यात बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती। तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात। एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला। मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर। टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर। तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल। तर संशयित आरोपींमध्ये मविया नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी एका व्यासपीठावर येणं टाळलं। भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला भेट देऊन सुरेश धस नारायणगडाकडे रवाना। पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा मेडिकल बोर्डाने पोलिसांना पाठवला अहवाल। गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून पोस्टाने अहवाल पाठवल्याचं समोर। अहवालानंतर रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे लक्ष। राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी ते मार्च महिन्यात मराठवाड्यात तब्बल 269 शेतकऱ्यांची आत्महत्या। कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन। आरएसएसच्या कार्यालयाला हात लावायचा कुणात दम नाही। हिम्मत असेल तर कार्यालयाचं कुलूप तोडून दाखवाच। आमदार संदीप जोशींचं हर्षवर्धन सपकाळ यांना आव्हान। केसगळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू। बुलडाण्यातल्या शेगाव तालुक्यातील प्रकार। नख तुटू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती। राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। नव्या शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचं अध्यापन अनिवार्य असणार। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार।